महाराष्ट्रातले हे अर्थसंकल्प 2025चं हे महाराष्ट्राच्या जनतेला लोकांना फसवणारं अर्थसंकल्प ठरलेलं आहे दुर्दैवाने। एकीकडं शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं जातं सभागृहात, आज कांदा आणि सोयाबीन सारख्या पिकांचा विषय सर्व सदस्यांनी चर्चेला घेतला, पण दुसरीकडे जो शेतकरी महाराष्ट्राचा नैसर्गिक संकटातनं जातो, अनेक त्याला हमीभावाचे प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर असतात, अशा बाबतीत शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे कुठलाही न्याय न देणारं हे सरकार अर्थसंकल्प ठरलेलं आहे। कर्जाचं डोंगर असणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत न करणारं हे अर्थसंकल्प ठरलेलं आहे। दुसरीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये दिले, ह्याचा आम्हाला आनंद आहे, परंतु निवडणुकीच्या काळात 1500चे 2100 रुपये दिले जातील असंही जाहीर केलं होतं। आज त्या 2100 रुपयाचाही कुठं अर्थसंकल्पात उल्लेख केला गेला नाही। छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करू असंही जाहीर केलं। छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक अत्यंत भव्य आणि चांगलं झालं पाहिजे ही आमच्याची आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची भावना आहे, परंतु छत्रपती शिवरायांचं स्मारक जे अरबी समुद्रात गेल्या 5 वर्षापूर्वी उभं राहणार होतं, त्या स्मारकाचा कुठेही उल्लेख नाही, त्याचं काम प्रत्यक्षपणे सुरू नाही, म्हणून स्मारक उभी करण्याचा घोषणा केली जाते, परंतु जे प्रत्यक्षपणे छत्रपती शिवरायांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान करतात अशा लोकांना संरक्षण देण्याचं पाप, त्यांना पाठीशी घालण्याचं पाप हे महायुतीचे पक्ष नेते आणि सरकार करत आहे। ह्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे थांबलं पाहिजे। अशा अपमान करणाऱ्या लोकांचाही कडक कारवाई शिक्षा झाली पाहिजे ही माझी एक मनापासून भावना आहे। निश्चितपणे लाडक्या बहिणींना फसवलाय। 7.5 लाख कोटीचं बजेट सादर केलं, परंतु उत्पन्न फक्त 5.25 लाख कोटी आहे ना, 2 लाख कोटीची तूट कशी भरून काढणार आहे ह्याचं काय उत्तर सरकारने दिलं नाहीये। आणि दुसरीकडे तरुणांचे उद्योग होतील, त्या उद्योगाच्या मार्फत तरुणांना रोजगार उपलब्ध होईल। माझा महाराष्ट्रातला तरुण आज नोकरीसाठी तरफडतोय, त्याला नोकरी मिळत नाहीये, असं होईल तसं हे जाहीर करणं प्रत्यक्ष काय होतंय ह्याच्यावर सरकारने भर दिला पाहिजे।